तुझ्या अगेन्स्ट आमच्याकडे एवढे पुरावे आहेत ना की मनात आला ना तर सिद्धांत, छाया आणि धनराज दोघांच्या मर्डर मध्ये मी तुला कायमचा जेलमध्ये सडवीन। धनराज का जिवंत आहेत? तू आता जगासाठी मेलायस। आता जे मी सांगेन तेच करायचं। सीडची डेथ झाली ती कोणत्या तरी केमिकलची रिॲक्शन हो आणि मी त्या रात्री सीदला पूर्ण केक खायला घातला होता आणि नेमकं हे सगळं करीनाने बघितलं। बेल मिळाल्यापासून साधं चौकशीसाठी सुद्धा बोलवलं नाही आम्हाला। गरज वाटली तर बोलवून घेऊ, आता वाटणारही नाही। हा घ्या तुमचा मोबदला साहेब। तुम्ही पोलिसांच्या सगळ्या बातम्या देताय त्याचा हा मोबदला आहे। देणार ना क्लीन चिट सिद्धांत छायाच्या केसमध्ये। महाराष्ट्र पोलीस, रमाकांत ढवळे, किती अभिमान आहे ना सगळ्या लोकांना पोलिसांचा। त्या दिवशी ऐकलं तुमचं भाषण टीव्हीवर, भारी होतं। पोलीस सदरक्षणाय खलनिग्रहणाय 24 तास तुमच्या सेवेसी वगैरे वगैरे वगैरे। सेवा करताय की मेवा खाताय? नाही, काही बोलायची गरज नाही, मला माहिती आहे सगळं। पोलिसांची बदनामी होणार, लोक काही बाही बोलणार, काय करणार? जे आहे ते आहे। तुमच्या खात्यातला माणूस तुमच्या देखरेखीखाली लाचखोरी करतो। पोलिसांच्या इज्जतीसाठी हे बरोबर नाही। आणि रमाकांत ढवळे यांच्यासाठी तर अजिबात बरं नाही। बरं, रिटायरमेंटला आलेला माणूस, त्याची एक बायको, त्याचं एक घर, त्याची एक म्हातारी, 2 मुली, हे सगळं रस्त्यावर येणार। सर प्लीज, हे सगळं करण्याची काय गरज आहे? आय एम शुअर सर तुमचा काही गैरसमज होता। तुमची यादव आवडली मला। आता याच अदबीनं बाहेर मीडिया समोर जाऊन तुम्ही माझं नाव क्लिअर करा, म्हणजे मला अजून आवडेल। बाहेर मीडिया वाट बघतोय तुमची। मीडिया? सिद्धांत छायाच्या केसमध्ये तुम्ही काहीतरी गौप्यस्फोट करणार आहात असं त्यांना वाटतंय। सर प्लीज, या सगळ्याची काय गरज आहे? माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी तर आहेच आहे। महाराष्ट्र पोलिसाच्या इज्जतीसाठी आणि माणुसकीसाठी तुम्हाला मला क्लीन चिट द्यावीच लागेल। आणि जर तुम्ही नाही दिलीत तर आता मी बाहेर जाऊन मीडिया समोर हा व्हिडिओ दाखवून सदरक्षणाय खल निग्रहणायाची लक्तर मांडीन। सो वेट, तुमचं घाबरणं आवडलं मला। या, ढवळे प्रश्न सर जे काय सांगतात ते खरं आहे का? काय सांगतायत सर? आपण काय सांगत नसतो, डायरेक्ट पुरावा देत असतो, नाही का? पुरावे? कसले पुरावे? तुमच्या श्रीमंतीचा? कोण साहेब आहेत ते ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता, ज्यांची सेवा करता, मेवा खाता? नाही म्हणजे ढवळे साहेब ज्या साहेबांसाठी काम करतात त्या साहेबांचं नाव नाही ना व्हिडिओ मध्ये, म्हणून म्हटलं। बाकी मला काय करायचंय, तुमचं मॅटर आहे, बघून घ्या तुम्ही। केव्हापासून चाललंय हे सगळं? आणि तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती।
मॅडम, ढवळ्याच्या नोटा तुम्ही नंतर मोजा, बाहेर मीडिया खोळंबलाय. तुम्ही पटकन तो गौप्यस्फोट एकदाचा करून टाका आणि मला मोकळ करा. सर, तुम्ही बाहेर जा आणि मीडियाला आत पाठवून दे. मी बाहेर कशाला? तर आता गौप्यस्फोट तुमच्या समोर केला तर मीडियाला शंका नाही कळणार. तुम्हाला तर माहिती आहे मीडिया कसा असतो ते. वा, आज एकदम करेक्ट बोलताय आणि करेक्ट वागताय मॅडम. बरोबर आहे. मी बाहेर जातो, मीडियाला आत पाठवतो. तुम्ही करा गौप्यस्फोट. ढवळे, ढवळे साहेब, मॅडम, ढवळ्यांवरचे आरोप खरे आहेत? या प्लीज सेटल डाऊन. मॅडम, सिद्धांत छायाच्या केसची काही अपडेट? आज मी तुम्हाला काही व्हिडिओज दाखवणार. लक्ष्मी, माझ्या कॅबिन मधनं तो लॅपटॉप घेऊन येशील का? येस मॅम. मॅम, या, थँक्यू. Here, have a look. नको सर. हो घ्या, लक्ष्मीला नाही म्हणू नये. आमचं प्रेम समजून घ्या. साहेब, पगार पोलीस आहे. हे जर तुम्ही घेतलं नाही तर तुमचं आमच्यावर प्रेम नाही, तुम्ही आमच्यात नाही असं समजा. त्या रेवती बोरकरच्या नाड्या अशा वळल्यात मग बघच तो. साहेब, तुमच्या डोक्यालिटीचा नादच करायचा. राजन पर्वते म्हणतात मला. हा, तो गौप्यस्फोट होतो ना, तोपर्यंत तू हार तुरे घेऊन ये. नाचत वाजत गाजत नाकावर टेचून पोलिसांच्या जायचं इथून. आलो साहेब. हे चल रे. बघितलं? आता तो बॉक्स घेऊन या. हे ते सगळे पैसे. यातल्या एकाही पैशाला ढवळेंनी हात लावलेला नाही किंवा आपल्या घरी घेऊन गेले नाही. राजन पर्वतेंना असं वाटतं की पोलीस विकलेलेच असतात, पण त्यांना हे नाही माहित की प्रत्येकाला विकत घेऊन कायदा हातात घेता येत नाही. पण मग अशा पद्धतीने पैसे घेण्यामागचं कारण काय? बहिर्जी नाईक माहितीये तुला रोहन? आपल्या शिवाजी महाराजांचे गुप्तहेर. ते शत्रूंच्या गोटात जाऊन शिवाजी महाराजांसाठी जसे माहिती काढायचे ना, तसेच आमचे हे पोलिसातले ढवळे. हा बहिर्जी नाईकांइतकं नाही, पण आमच्या लेवलला जेवढं जमेल तेवढं आम्ही केलं. काय शेवटी सत्य सगळ्यांसमोर आणणं हेच पोलिसांचं काम आहे ना. त्या ढवळेंना राजन पर्वते यांच्याकडनं पैसे घ्यावे लागले, राजन पर्वतेला शंका येऊ नये म्हणून. आणि आता ते त्याच पैशांचा वापर करून सिद्धांत छाया केसमधनं त्यांचं नाव कसं क्लिअर होईल यासाठी आम्हाला प्रेशराईज करताय, ब्लॅकमेल करताय. ते सुद्धा तुमचा आधार घेऊन. आमचा? हो, कारण आज राजन पर्वते यांचं नाव मी सिद्धांत छाया केसमधनं क्लिअर केलं नाही तर ढवळेंनी त्यांच्याकडनं जे पैसे घेतलेत ना
त्याचे हे व्हिडिओज ते तुम्हाला दाखवणार. नाही आम्हाला तुमच्या या व्हिडिओमुळे सत्य कळलेलं आहे. आम्ही तुमचीच बाजू मांडू. रोहन, पोलीस कसे खरे असतात ना ते आम्हाला ओरडून सांगायची गरज लागत नाही. हे असले फालतू स्टंट राजन पर्वते सारख्या माणसाला करावे लागतात. त्यामुळे माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा मॅटर इथेच बघून इथेच संपवून टाका. आय होप तुम्हाला कळतंय मला काय म्हणायचं ते. अरे किती वेळ एवढासा गौप्यस्फोट करायला, किती वेळ. या 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 काय झाला का गौप्यस्फोट? मिळाली ना बातमी? चला फटाफट. अरे काय झालं हे? अरे काय झालं? काय होय? काय त्यांना कळलंय की सगळेच मेवा खात नसतात. म्हणजे तुमच्या पैशांचा माज आमच्या या खाकी समोर टिकला नाही. आणि हे असले फालतू स्टंट तुम्ही तुमच्या राजकारणाच्या आखाड्यात करायचे. इथे फक्त प्रामाणिक लोक काम करतात. कळलं? चूक करताय तुम्ही साहेब. चुकी तुम्ही करताय. म्हणतात ना, एखाद्याला कावीळ झाली तर त्याला सगळं जग समोरचं पिवळं दिसतं. तसं तुमचं आहे. तुम्ही पैशासाठी हपापलेले आहात. तसं तुम्हाला वाटतं की समोरचं जग सुद्धा पैशासाठी हपापलेलं आहे. पण तसं नाही आहे साहेब, तसं नाही आहे. मी 20 वर्षाचा असल्यापासून या खात्यात काम करतोय. आज रिटायरमेंटला आलो, पण अजूनही छोट्याशा खोलीत राहतो. का माहिती? कारण मी माझं इमान विकलेलं नाही. नेहमी खिल्ली उडवलीत आमच्या पगाराची, मस्करी केली. काय ढवळे, काय होणार आहे एवढ्याशा पैशा, असं नेहमी बोलत राहिला. पण आज तुम्हाला सांगतो, पगारापेक्षाही महत्वाचं काय माहितीये का? की आम्ही दिवस रात्र ड्युटी करतो, थकून बागून घरी येतो. 10 बाय 10च्या खोलीत जी झोप मिळते ना, ती खूप महत्वाची असते आम्हाला. कळलं? आम्ही जनतेचे सेवक, जनतेचे रक्षक म्हणून जो आम्हाला लोकांकडून मान मिळतो ना, तो खूप महत्वाचा आहे, मानाचा आहे आमच्यात. ही खाकी आहे ना, खाकी, ही पैसे खाण्यासाठी नाहीये, जनतेचं रक्षण करण्यासाठी आहे. आणि ते आम्ही करतच राहू. म्हणून आम्हाला गर्व आहे महाराष्ट्र पोलीस असल्याचा. आणि गरज पडली ना तर तुमच्या सारख्यांसाठी माझं हे महाराष्ट्र पोलीस असल्याचा. कळलं? ढवळे, एवढा माज बरोबर नाही. एक फोन केला ना, पळता भुई थोडी होईल, अशी बदली होऊन जाईल. कळलं ना? ओ पर्वते, बदलीची भीती आम्हाला दाखवू नका तुम्ही. आम्हाला त्याची सवयच असते. आज इथे, उद्या तिथे. पण आम्ही कुठेही गेलो ना तरी तुमच्यासारखी पिलावळ कशी ठेचायची याचा चांगला एक्सपिरियन्स असतो आम्हाला. तुमची ताकद फक्त वरून फोन करण्यामध्येच आहे, पण आमची ताकद ना या खाकीमध्ये आहे. जोवर सदरक्षणाय आहे तोपर्यंत ठीक आहे. पण जर आम्ही खलनिग्रहणावर आलो ना तर नक्कीच पळताभुई थोडी होईल. तुमची, आमची नाही. त्यामुळे जपून वागा. गेट लॉस्ट. अभिनंदन साहेब, अभिनंदन. मग कसा झाला गौप्यस्फोट? आयुष्यात कुणाशीही पंगा घ्या, पण प्रामाणिक पोलिसांशी कधीही पंगा घेऊ नका. नेव्हर एव्हर डील विथ फायर. You'll get burned. Only the skilled ones can deal with the fire. म्हणजे तुम्ही
ऍक्च्युली तुम्ही राजन पर्वतेला बेल मिळवून दिली तेव्हाच मला लक्षात आलं की सर म्हणजे इंटेलिजंट एकदम. तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. म्हणजे मी तुम्हाला साधी एक रिक्वेस्ट केली होती, तुम्ही लगेच अजयची केस पण घेतली आणि त्याला बेल पण मिळवून दिली. थँक्यू सो मच सर. सर तुम्ही नसतात ना तर पोलिसांनी या प्रकरणात मला अडकवलंच असतं. माझं करिअर तर ऑलरेडी बर्बाद झालेलं आहे, पण मला पण संपवलं असतं. थँक्यू सो मच सर. आपला आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला असेल तर मुद्द्याचं बोलूया. सर आम्हाला तिघांना ना पोलीस खूप त्रास देत आहेत. म्हणजे आमच्या तिघांचा काही संबंध नसताना आम्हाला सगळ्यात अडकवलं जात आहे. विनाकारण त्रास द्यायला पोलीस मूर्ख आहेत का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही माझ्याकडे आला आहात म्हणजे पाणी नक्कीच कुठेतरी मुरतंय. सो मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी मला खरं खरं सांगावं. व्हॉट डू यू थिंक मेघना? सर या केस बद्दल मला अजून काहीच माहित नाहीये. ओ या बाय द वे दिस इज मेघना. यापुढे ती या केसवर माझ्याबरोबर काम करणार आहे. सो मेघनाला काहीच माहिती नाहीये. सो माय हंबल रिक्वेस्ट इज तुम्ही खरं खरं सांगून टाका मेघनाला. सिद्ध माझा फार जवळचा मित्र, तो अचानक निघून गेला या गोष्टीवरती विश्वासच बसत नाही. सतत असं वाटतं की तो आजूबाजूला कुठेतरी आहे. तू हे जे असं वागतोस ना म्हणून तुझं काही होत नाही. आता मला खरं खरं सांगून टाका, नो इमोशनल ड्रामा. येस सर. सिद्ध माझा खूप चांगला मित्र होता. एका शूटिंगच्या सेटवरती आमची भेट झाली. त्याला इंडस्ट्रीतली काही माहिती नव्हती, राहायला जागाही नव्हती. तेव्हा मी आणि कुलदीप एकत्र राहायचो. मग त्याला मी म्हटलं ये आमच्याकडे राहायला, आणि सिद्ध आमच्या सोबत राहायला आला. नमस्कार, मी सिद्धांत छाया. मी महाराष्ट्राचा राहणार आहे आणि थँक्यू. थँक्यू काय थँक्यू? मी मगाशी तुला ते प्रोफाईल करून दाखवलं तसं करून दाखव. हा प्रोफाईल दाखव. नमस्कार, मी सिद्धांत छाया आणि हे आहेत माझे प्रोफाईल. थँक्यू. परत थँक्यू. मेजरमेंट कोण सांगणार? ते मला माझी हाईट माहिती आहे, बाकीचे मेजरमेंट्स माहित नाही आहेत. मग कधी करणार? मी लवकरच करून घेईन. कोणाकडून? टेलर. अरे मेजरमेंट मुली सांगतात, मुलं नाही. मुलं फक्त ऍक्टिंग आणि बॉडी. हा मी व्यायामाची सुरुवात केली आहे. व्यायाम नुसता व्यायाम करून होत नाही, ऍक्टिंग पण यावी लागते. व्यायाम करतोय आता मी तुला काय एक मोनो ऍक्ट करून दाखवतो. नाही नाही गुरुजी, आजच्या पुरतं बाद झालं. जरा विद्यार्थ्याला सोडा इकडे, जरा नियम सांगतो ना इथले. इकडे ये. तू नाव काय बोलला तुझं? सिद्धांत छाया. सिद्ध बोलेगा चलेगा? हाँ सिद्ध. ये स्मार्ट लड़का, स्मार्ट. सो सिद्ध, आता बघ तू इकडे राहायला येणार तर तुला इथले नियम माहिती पाहिजे है ना. नियम सांगून टाकतो. तर पहिला नियम असा की सकाळी आम्ही दोघं उठण्याच्या आधी हे सगळं व्यवस्थित झाडून घ्यायचं. नियम नंबर 2, इथे खाली आपली टपरी आहे जवळच, तर त्या टपरीत ना आमच्या दोघांसाठी चहा घेऊन यायचा. आणि जेव्हा पार्सल बिर्सल काय कधी सांगितलं तर ते फक्त आणायचं. आता हे जर का नियम तुला मान्य असतील, जर तुला मंजूर असेल हे सगळं, तर मग इथे तू राहू शकतो. हो हो मंजूर आहे, मंजूर आहे. लडका स्मार्ट. चला पकाव. हा बाकी कामाला लागे. चला. हा त्याला सांगितलं ना मी. हो करलंय तू पुरा. ही पण एक ऑडिशनच आहे. मस्त कर. लवकरच सिद्धला चांगला रोल मिळाला.
त्या सिरियलमध्ये मी लीड होतो. नाही पण तरी पण याच्यापेक्षा सीटच्या कामाचं कौतुक जास्त झालं होतं. हो खरंच सर, त्या रोलमध्ये ना त्याने जीव ओतून काम केलं होतं. ते मला ना तुझं काम खूप आवडतं यार. थँक्यू. ए बाय द वे, मी शिवानी देसाई. हाय, सिद्धांत छाया. लोकगर्जनामध्ये रिपोर्टर म्हणून काम करते आणि सध्या एंटरटेनमेंट बीट मीच हँडल करते. आणि माझी गर्लफ्रेंड पण. ए सीत, तू इतकी छान ऍक्टिंग कशी काय करतोस रे? खरं सांगायचं तर मलाही माहित नाहीये, ती आपोआप होते माझ्याकडून. सो नाईस यार. असं एखादा नाईस इंटरव्ह्यू घेऊन टाका आमच्या मित्राचा. अरे का नाही का नाही, इतकी छान ऍक्टिंग करतो म्हटल्यावर एकतरी इंटरव्ह्यू घेणार आहे मी तुझा. आणि हो, आता हा फक्त तुमच्या दोघांचा मित्र नाहीये, माझा पण मित्र. नाही हे झालं तुझं म्हणणं, पण तुझी मैत्री आमच्या मित्राला मान्य आहे का नाही एकदा विचार. फ्रेंड्स. या ऑफकोर्स फ्रेंड्स. ते मला ना तुझा तो ऑफिस मधला इमोशनल सीन प्रचंड आवडला यार. काय ऍक्टिंग केलीस तू त्यात. आणि मुळात म्हणजे अजयला फुल खाऊन टाकलं होतंस तू त्या सीन मध्ये. शिवानी, ऑफिसला जायला उशीर होतो तुला. अरे हो, ऑफिसला उशीर होता. चलो गाईज, मी निघते. सीन, पुन्हा लवकरच भेटूया. बाय. बाय. सी यू. मी त्याचा इंटरव्ह्यू घेतला आणि लगेचच त्याला लीड रोल मिळाला. म्हणजे आम्हाला जशी अपेक्षा होती ना तसंच त्याने खूप छान काम सुद्धा केलं. हा, आणि त्या कामासाठी त्याला चांगला आवड पण मिळाला होता. त्या कामातनं जे काही पैसे त्याला मिळाले त्यातनं त्याने स्वतःसाठी फ्लॅट बुक केला होता. त्याचीच पार्टी सुद्धा केली होती आम्ही. हा, वाह वाह वाह. पण यार तू तो अभी एकदम बडा आदमी बन गया है ना. मला अभिमान, म्हणजे तू माझा मित्र आहे याचा मला जास्त अभिमान. थँक्यू. आता आपला आजा एक अवॉर्ड नाही मिळाला यार याला, आणि तू 2 वर्षात अवॉर्ड बिवॉर्ड स्वतःचं घर वगैरे. हा, अभिमान अभिमान. पण एक गोष्ट मान्य करशील, तुला ना व्यवहार जमत नाही यार. मग यांना पण मान्य, तुला मान्य आहे की नाही. हा, मान्य. हा, मग आता मी तुझा मॅनेजर होतो. हा, तुझे सगळे व्यवहार, आर्थिक व्यवहार वगैरे सगळे मी मॅनेज करतो. ओके ओके. पण तुझ्या म्हणजे सीएच्या अभ्यासाचं काय? सीएचा अभ्यास मी करतो ना बरोबर. तू काय टेन्शन घेतोस. आणि फार फार तर एखादा मला जास्त अटेम्प्ट द्यायला लागेल सीएचा, मी देईन ना भाई. दोस्त के लिए इतना तो करेगा ना मैं. हा, अरे वाह, आईस्क्रीम आलं. चला, अमेझिंग. अजयला द्या. अजय फॉर सक्सेस ऑफ सिद. थँक्यू. मग सिद्धची लव्ह स्टोरी सुरू झाली. मग लव्ह ट्रायंगल ब्ला ब्ला. अरे मी काय फिल्मचा प्रोड्युसर आहे का? स्टोऱ्या कसल्या ऐकवताय मला? सॉरी सर, पण तुम्हीच म्हणालात ना सगळं काय ते खरं खरं सांगा म्हणून. बरं मग मला सांग, तू कधी जन्माला आलास रे? आणि मग तू जन्माला आलास त्यावेळी तू रडला होतास का रे? सर ऍक्च्युली मी जन्माला आलो तेव्हा 10 मिनिटं मी रडलोच नाही. आर यू आउट ऑफ युअर माइंड?
तुम्ही इकडे मला भेटण्याचा पर्पज काय आहे? सीच्या केसमध्ये अडकू नये आणि अडकलो तर तुमची हेल्प हवी आम्हाला. मग मला सिद्धची गोष्ट सांगा. आय वॉन्ट टू नो एक्झॅक्टली काय घडलं त्या रात्री. ओ सॉरी सर, आलं लक्षात. ऍक्च्युली त्या रात्रीची सुरुवात सुद्धा पार्टीनेच झाली होती. सिद्धने त्याचं ड्रीम होम बुक केलं होतं. सिद्ध आणि शिवानीच्या नवीन आयुष्याची सुरुवात म्हणूनच ती पार्टी होती सर. झाली का तयारी? Cheers! Cheers! मी तिथून आधीच बाहेर पडले होते आणि आम्ही दोघं सिगरेट आणायला बाहेर गेलो ते सकाळीच आलो. आणि जेव्हा परत आलो ना तेव्हा समोर मीडियावाले, पोलीस हे सगळे होते. आणि मग आम्हाला कळलं की सीटची डेथ झाली आहे. तुम्ही हे जे सगळं मला सांगताय हे खरंय? एक लक्षात ठेवा, पोलिसांसमोर खोटं बोललेलं चालेल, पण वकील आणि डॉक्टर यांच्यासमोर कधीही खोटं बोलायचं नाही. नाही खरंच सांगतो सर आम्ही. सर प्लीज हेल्प. प्लीज सर. मेघना, तू नोट डाऊन केलंय सगळं? येस सर. मला जरा हे सगळं सिंक करू दे. ओके, लेट मी थिंक कोण कसा कसा अडकू शकतो. पण तोपर्यंत मी जे बोलेन तेच करायचं. मी जे सांगेन तेच बोलायचं. आय होप आय एम क्लिअर. रेवती मॅडमने पाठवलंय मला, काळजी घ्यायला सांगितले. मॅडमला सांगा मी सगळ्याची नीट काळजी घेतली आणि इथे कोणालाच डाऊट येत नाही. मी घराच्या आसपास राहीन. तुला जरा जरी रिक्स वाटली तर सरळ घर सोडायचं असं मॅडमने सांगितलंय. हा माझा नंबर आहे. तुला जरा जरी शंका आली, मदत पाहिजे असली तर मला मेसेज कर. यात फक्त माझा नंबर आहे. ढवळे, 2 मिनिटं मलाही असंच वाटलं बरं का, तुम्ही पैसे खाल्लेत म्हणून. साहेब, म्हणजे माझ्यापेक्षा तुमचा राजन पर्वतेवर विश्वास आहे? नाही हो, तसं नाही. पण तो राजन ज्या पद्धतीने वागत होता, बोलत होता ना, त्यामुळे डाऊट येणं स्वाभाविक आहे ना. आता डाऊट क्लिअर झाला? हा झाला, पण मॅडमनी माझ्यावर जो अविश्वास दाखवला ना, त्याच्यामुळे वाईट वाटलं मला. साहेब, असं काही नाहीये. त्यांचा आपल्या सगळ्यांवर विश्वास आहे. राजन पर्वतेवर बोलताना त्या मी म्हणाल्या का? नाही, आम्ही म्हणाले. म्हणजे आपण सगळे आलोच ना त्यात. साहेब, तुम्हाला सांगतो ना, मॅडम या सिद्धांत छायाच्या केसवर खूप मेहनत घेत आहे. म्हणजे मॅडम फक्त मेहनत घेतात आणि आपण नुसत्या. साहेब, असं नाहीये. नाही, मलाही वाटतं ना की ती केस लवकर सॉल्व्ह व्हायला पाहिजे, पण गुंतागुंत किती वाढत चालली. आधी तो एकटा सिद्धांत छाया होता, आता त्याचा तो बाप धनराज. तो धनराज कशाला गेला असेल गोव्याला? मारायला? मारायला नाही साहेब, फिरायला गेला असणार. हो, गोव्यात म्हणजे खूप मजा येते. म्हणे म्हणजे तुम्ही काय कधी गेला नाहीत का काय गोव्याला? नाही हो, वेळच नाही आली. काय सांगताय काय? पण हा धनराज खरंच गोव्याला गेलाय का? होय साहेब, बोरिवलीहून एका प्रायव्हेट बसने तो गोव्याला गेलाय. गोवा पोलिसांना आपण धनराजचे डिटेल्स पाठवले होते ना? येस मॅम, त्यांच्या रिप्लायचीच वाट बघतोय. त्यांचा रिप्लाय आलाय. त्यांनी धनराज आणि त्याच्याबरोबर एका माणसाला गोव्यात फिरताना बघितलं. ग्रेट. म्हणजे धनराज जिवंत आहे? तर जिवंत आहे आणि गोव्यात आहे.
म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आणि ढवळे दोघांनी गोव्याला जावं आणि त्याच्यावर लक्ष ठेवावं. ओके मॅम. गुड. मी गोवा पोलिसला इन्फॉर्म करते की तुम्ही दोघे येतात. येस मॅम. ओ सर, हे काय केलंय तुम्ही? काय 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 झालं? अहो हे कसले कपडे, मला सवय नाही हो. मी काय धनराज आहे? डवळे काट्याने काटा काढायचं की नाही आपल्याला? म्हणजे आता धनराज सारखा रंगेल माणूस, त्याला आपल्याला पकडायचं म्हटल्यावर थोडं रंगेल व्हायला पाहिजे की नाही आपण? आणि कसं आहे, हे असं टुरिस्ट बिरिस्ट बनवून धनराजला पकडायचा प्लॅन कोणाचा आहे? मॅडमचा. मॅडमचा. मग मॅडमवर तुमची श्रद्धा आहे की नाही? आहे ना. मग सबुरीने काम करायला पाहिजे. कामाला लागा. वाडकर? नाही, मी ढवळे, हे वाडकर, मुंबई पोलीस. या राहुल फ्रॉम गोवा पोलीस, राईट? नाही, हा राहुल, मी सतीश. हाय शैलेश. तुम्ही तयारच आहात वाटतं? सर, तुम्ही फोटो पाठवलेला माणूस सर्वात आधी पणजी स्टेशनवर दिसला. नंतर आम्ही आसपासचे सीसीटीव्ही चेक केले तर तो नॉर्थ गोव्याच्या बाजूने निघालाय. नॉर्थ गोवा? मग तिकडचं काही सीसीटीव्ही फुटेज चेक केलं? सर, सिटी सोडली तर फार कमी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पुढे कुठे दिसला नाही तो. गोवा तसं फार मोठं नाहीये. नॉर्थ गोवा फिरू, 1-2 दिवसात सापडेल कुठेतरी. शिवाय बाईक रायडर्स म्हणून आम्ही तुमच्यासोबत असू. तुम्ही पर्यटक म्हणून फिरा. शिवाय त्याचे फोटो आपण सगळ्या पोलीस स्टेशनवर पाठवलेत. कुठे दिसला तर आपल्याला सापडेलच. दॅट्स ग्रेट. देन व्हाय शुड वेट? लेट्स गो. चला. आयुष्य कोड आहे, कोड. एक वेळ या समुद्राचा अंत सापडेल, पण माझ्या दुःखांना मात्र अंत नाही. खूप दुःख सहन केली आयुष्यात. सतत दुसऱ्यांचा विचार करत जगलो, मन मारून कोंडून. आता म्हटलं संधी आली तर थोडं स्वतःसाठी जगूया. थोडं गोव्यात फिरू, समुद्राची मजा घेऊ, बियर पिऊ. कुठल्याही चिंतेशिवाय, कुठल्याही काळजीशिवाय जगू. पण नाही, वाचवा, वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, वाचवा, वाचवा मला. हा माणूस मला मारायला आला, खून करायला आलाय. ए, कोण आहेस तू आणि ह्यानं का मारायला लागलाय? चप, या माणसाला माझ्या कोण आहेस हवाली तू? करा. हो, मला ना याने किडनॅप केलं होतं, डांबून ठेवलं होतं. डांबून मला जायलाच देईना कुठे. अरे मला घरी जाऊ दे, माझी बायको वाट बघते. ती बिचारी माऊली काळजीत असेल, ऐकतच नाही. खून करणार म्हणे माझा. ए, किती पण ड्रामा करा, आज माझ्या हातून वाचणार नाहीस तू. बोलतो बघा कसा उद्धटासारखा. गुंड्या हो, हा आंतरराष्ट्रीय टोळीचा गुन्हेगार आहे. मी तुम्हाला सांगतो. तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत ना. ए, फोन लाव रे पोलिसांना. एक मिनिट. ही CBI ऑफिसर आहे. चुपचाप या माणसाला माझ्या हवाली करा. नाही, मला देऊ नका. हो, माझा जीव जाईल. हो, अहो, या खुन्याच्या तोंडी मला देऊ नका. हो, वाचवा, हो, वाचवा. असं काय करता तुम्ही?
ओ फोटो काढताना जरा बघा इकडे तिकडे, धनराज दिसतोय का कुठे? साहेब तेच तर करतोय मी. हा, नाही तर नुसते फोटो 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 चालू आहे तुमचं आपलं. बघा सर, लोक गोव्यात येतात आणि काय करून जातात. लोकांना साधं कळत नाही. मजा मारायला आलोय, मजा मारा ना, घाण कशाला करता इथे येऊन. मी काय म्हणतो, तुम्ही गोव्याला फिरायला या, मजा करा, ऐश करा, पण जाताना असं कचरा करून जाऊ नका. सांगतो ना, त्यांना शिस्त लावली पाहिजे, पनिशमेंट द्यायला पाहिजे तुम्ही. नाही ते करतोच आम्ही सर, पण आम्ही म्हणून कुठं कुठं लक्ष ठेवणार. चला बघूया. चला. इथे नाही सापडला. कुठे जाऊन लपून बसलाय मंगेशीलाच ठाऊक. मंगेशीलाच ठाऊक का फक्त? आपल्याला नाही ना ठाऊक, म्हणून आलोय ना शोधायला गोव्याला. मग चला ना, काम करा ना, चला लवकर. हे राहुल, चल बाबा, चल चल लवकर. चल या माणसाला विचारू. हा विचार विचार. फोटो दाखव त्याला. भद्राव, एका पोयला कोई? कोण तुम्ही? बघितलायस का? पहिलं तू कोण ते सांग, आणि काय केलंय या माणसानं? पळून आलाय मुंबईहून. आम्ही पोलीस आहोत. पण त्याला तर आत्ताच ते सीबीआय वाले साहेब घेऊन गेले. सीबीआय? हो. कुठं गेलेत ते आता? ते काय माहित नाही. कुठे भेटला? कुठे तू म्हणतो? जरा तिथे ते पुढे गेल्यावर दुकान आहेत ना, तिथे. तुम्ही आमच्या छाया वहिनींचे सख्खे भाऊ का? हो, मी छायाचा सख्खा भाऊ, सिद्धचा सख्खा मामा आणि धनराज भाऊजींचा सख्खा मेवणा. का वाटत नाही? नाही, तसं नाही वाटायचं. काय तर काय एवढं सगळं घडून गेलं, महिनाभर होऊन गेला, आणि आज अचानक तुम्ही उद्भवलात ना, म्हणून विचार. ताईसाठी आलो. अहो, कितीही वाद असले तरी रक्ताची नाती ती रक्ताची नातीच ना. आपल्या माणसांकडे ओढ घेतातच ती. आणि छाया वहिनींसारखी मायाळू बहीण असेल तर जरा जास्तच ओढ घेतात, आहे का? चारायला वा, मस्त झालाय चहा, नेहमी सारखाच. कसले वाद होते तुमच्यात? अर्थात सांगण्यासारखं असेल तर सांगा, नाही तर राहू दे. काय सीत गेला तेव्हाही तुम्ही आला नाही, म्हणून डोक्यात आलं विचार. नाही आलो म्हणजे या अवस्था नाही वाटलं तेव्हा, आता वाटलं म्हणून आलो. तुम्हाला काही अडचण? मला कसली अडचण? सहज विचारलं. ताई अगं बस झालं. अगं अजून किती सोसणार आहेस तू? नशिबाचे भोग आहेत रे बाबा, सोसायलाच पाहिजेत ना. पण तुला काय फरक पडतो? अगं फरक पडत नसता तर आलोच नसतो. सीत गेला त्यावेळी मी यायला हवं होतं, पण नाही आलो. मनात राग होता ना. आणि आता भाऊजी सुद्धा गेले. ताई कसं होणार गे तुझं आता? तुला कुणी सांगितलं हे गेलेत म्हणून? न्यूजवर अगं ओरडून ओरडून सांगतायत ना.
ते टीव्ही वाले किती खोटारडे आहेत ना, ते जवळून बघितलंय मी. ते जे काही असेल ते असेल. अगं आयुष्यभर नवऱ्याच्या शिव्या खाल्ल्या, त्या मुलाकडून अपेक्षा होती तो गेला आणि आता नवराही गेला. तू कशाला आलायस इथे? का असं काय बोलतेस ताई? मी सख्खा भाऊ आहे तुझा. तुला आधार देणं माझं कर्तव्य आहे ताई. काय आधार देणार आहेस तुम्हाला? तुझ्या घरी धुणी भांडी करायला ठेवणार आहेस? नाही, ह्या आमच्या शेजाऱ्यांनी मला त्यांच्या मुलीचं बाळ सांभाळायचं काम देऊ केलंय. तू काय काम देतोयस मला? नाही वहिनी, मला आवडलं नसेल तर सोडून द्या तो विषय. हे बघ ताई, तू गैरसमज करून घेऊ नकोस. मीही तो विषय काढत नाही आणि तू सुद्धा तो विषय उकरून काढू नकोस. कसला विषय? शेजारी साहेब, तो विषय आता उकरून काढायचं नाही असं ठरलंय ना, मग शांत बसा ना. तू आता अजिबात काळजी करू नकोस. मी आलोय ना. बर, कोणी केलाय खून काही कळलं का? पोलीस काय म्हणाले? कोणाचा? म्हणजे सीतचा का धनराज भाऊंचा? राज भाऊजींचा काही शोध लागला का? काय म्हणाले पोलीस? अगं ते न्यूजवाले बऱ्याच वेळा तो व्हिडिओ दाखवतायत. कुठून आला काही कळलं का? हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. गरज लागली तर मी जाईन पोलीस स्टेशनला, व तर पोलिसांना चांगला जाब विचारेन. येस वाडकर. मॅम, तो हुडीवाला आपण सिद्धांत छायाचा फॅन समजत होतो, पण तो फॅन नाहीये मॅम. मग कोण आहे? मॅम, तो सीबीआयचा माणूस आहे. येस मॅम. मॅम, आम्ही इथे इन्क्वायरी केली. धनराज आणि तो होडीवाला दोघांनाही लोकांनी बघितलंय. मॅम, धनराज पळून चालला होता तेव्हा त्या होडीवाल्याने त्याला पकडलं. मग लोक सोडवायला आली तिथे, तर त्यांनी स्वतःचं सीबीआयचं आय कार्ड दाखवलं मॅम, आणि म्हटलं तो सीबीआयचा माणूस आहे म्हणून. पण या सगळ्या प्रकरणाशी सीबीआयचा काय संबंध आहे? एक्झॅक्टली मॅडम, मलाही तेच कळत नाहीये. मॅम, मला काय वाटतं माहिती, हा सिद्धांत छाया मोठा हिरो होता, त्यामुळे त्याचं फॅन सर्कल खूप मोठं आहे अजूनही. या अशा केसेसमध्ये लोकांना खूप इंटरेस्ट असतो. मीडिया काय, विरोधी पक्ष काय, हे ना अशा वेळी नेमकी ऍक्टिव्ह होतात. मॅम, डायरेक्ट वरून तर ऑर्डर नसेल ना आली.